पावर बैंक इतना गाड़ी मंडळ नमस्कार. 20 मिनिटं ते 15 मिनिटं दिले. शाहीर संजय जोशी भाऊ या शक्तितुल्याची व्याख्या आता बदललेली आहे आणि तुम्ही काळानुसार सुद्धा बदललेले आहे. आजच्या वारीत तुम्ही अरबट तरबट काही न बोलता देखील रसिक शेवटपर्यंत थांबलं. याचा अर्थ असा आहे की तुम्ही चांगलं द्या, लोकांना चांगलंच पाहिजे, वाईट काहीच नको आहे. या ठिकाणी उमेश बडबे, अजय बडबे, सत्य बडबे, पूर्वी बडबे, पार्थ बडबे, गाव झापडे, आमच्या राज्याचं त्या बडबे परिवाराकडून विनायक मग याचकडून मराठी बोलायचं 200 रुपये मापाशी करा. तर शाहीर आपलं बोलतात की म्हणतात तुम्ही लंगोटीवर या, लंगोटीवर या. आता मी काय म्हटलं होतं की तुम्ही टोपी घाला, तुम्ही टोपीच घालायची. त्याच्यासाठी एवढे आता तुम्ही टोपी घालता की नाही, पण टोपीच घालून यायची. त्याच्यासाठी तुम्ही लुगडाने स्वतः घालून यायची गरज नव्हती. मला सांगा, मी त्यांना बोललो, मी म्हटलं लंगोटीवर ये, लंगोटीवर ये, पण तुम्ही आणि मी दोघं फक्त बोलले. मी एवढा काळा आणि लोक बुवा फुलं शाप फुलं म्हणून मी बुवाला कायम सांगतो की बुवा असं कडकपणात जावं. आता कसं लाईनी चालेल बुवानी जे कोकणाला लागली नजर कुणाची, किती सुंदर गाणं ती चाल. बुवा तुम्ही रेकॉर्ड करा हे गाणं, जेव्हाच चालेल. त्याच्यानंतर आपण एक गाणं घेऊया. आधी गाणं घेऊया. त्याच्यानंतर बुवा म्हणतात की म्हणतात गुरं पण सांभाळतो आजकाल. बुवा म्हणून तुम्ही फुलं आपलं जे गुळ आहे, आपलं जे गुराढोराचं आहे, कोंबडी आहे, माजरू आहे, कुत्री आहे, बैल आहे, वासरं आहे,
या तुम्ही आपल्या मुंबईला येऊन जसं झालं म्हणून गाव मात्र समजत नाही, गाव मात्र मुळात आहे. अजूनही बैलगाड्यांच्या शर्यती आहेत, बैल आहेत, किल्लारी गाडी आहेत, नांगराची स्पर्धा आहेत. बैलांशिवाय होता बुवा, बैलांशिवाय कसं होईल? आणि ती बघा गडामध्ये अलग आहे की बहिणीचा माघारी चाललोय तो 6 शोधार घेऊन चाललेला आहे. त्या प्रकारे बहिणीचा तो माघारी गेलेला आहे. याच्यात तुम्ही चूक करायची गरज नव्हती. हरकत त्याला तुमच्याकडे काहीच नव्हतं, तुम्ही करणार तरी काय? आणि म्हणता बहिणीला लहानपणी घेऊन ये, तर तुम्हाला मी म्हणतोय बुवा आता तुम्ही साडी लावतावत ना, तर साडी लावून तुम्ही लालपरीने जावा, तुम्हाला हाफ तिकीट भेटेल बुवा. माझी लाडकी बहिणी रचना. तर आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आलं. विक्रांत वारिशे, सुनील गारकर, 500 रुपयाचं पारितोषिक काढून ठेवा. अजून एक गाणं करूया. एक वाटलं आपण आता प्रत्येक जण व्यस्त झालोय, बिझी झालोय आणि एक समजा 1 तासापुरता तुम्ही मोबाईल सायलेंटवर ठेवला आणि नंतर तुमचे मिस कॉल बघता, एक 10 मिस कॉल येतात. मग त्यावेळेला आपण क्रम लावतो की अति महत्वाचा फोन कुणाचा आहे आणि आपल्या बॉसचा असेल तर आपण पहिला उचलतो, टिंबचा असेल तर आधी पहिला परत फोन करतो आणि आई वडिलांचा असेल तर आपण शेवटला फोन करतो. आईवर वाईट टाकतो, आई नंतर करायला फोन, मी आता बिझी आहे, ट्रेन मध्ये आहे, ह्याच्यात आहे. पण लक्षात ठेवायचं या जगातला सगळ्यात महान फोन जो कॉल असतो तो आपल्या आई वडिलांचा असतो. एकदा का ते निघून गेले त्यांच्यासारखा आरबीआयचा फोन कुणाचा नसेल. मी तुमच्या समोर मी सादर करतोय, ऐका. वेळात वेळ काढून बोला, वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. वेळात वेळ काढून बोला, शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा छत्र छाया
मनसे सैनिक आदरणीय संजय संजय भावरे 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. आणि फरमाईश आहे आमच्या मनासारखं झालं, आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संगे मशाल, दादा गंगेत घोड झालं. आता इंजिन संगे मशाल, दादा गंगेत घोड झालं. आमच्या मनासारखं झालं, ठाकरे बंधू एकत्र आले. इंजिन संगे मशाल, दादा गंगेत घोड झालं. आमच्या मनासारखं झालं. शब्दात होता ठाकरे, हिंदू अस्मितेची होती साखरे. एकच साहेब एकच वाघ, आपले बाळासाहेब ठाकरे. एकच वाघ एकच साहेब, बाळासाहेब ठाकरे. ह्या मराठी मुलगा परप्रांतीयनो, ह्या मराठी मुलगा परप्रांतीयनो, मराठी बोलायचं नाही. बोलेगा बोलला तर, नाही बोलेगा बोलला तर दात्याचं खशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर दात्याचं खशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर अजून एक शेवटचं गाणं घेतो. वेळ संपते. गोवाने टोमणे एकच मारले, त्यांना आपण टोमणा मारलेला आहे. गोवा काही दुसरं काही बोललेलं नाही, त्याच्यामुळे आपण पण काय बोलायचं नाही. कारण सूर्यवाला असा आहे की जसा शक्तीवाला जाईल तसा सूर्यवाला जाईल. शाहीर आणि प्रश्नाचं आजही अमान्य केलेलं आहे आणि आमच्या काही प्रश्नाकडे गेलेलं आहे. एक शेवटचा उकडा घेतो. वेळ वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. शाहीर संतोष कोल्हाटे यांचं गाणं आहे आणि आणि की आपल्या मुलीला एकच तुम्हाला विनंती आहे. लेकिन हे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप हे सगळं कोण काय कोण जेवलीस काय जेवलीस काय सगळे बोलणार. क्यूट दिसतेस, लय भारी दिसतेस, हे सगळं मायाजाळ आहे. आपल्या आई वडिलांसारखं कोण या जगात नाही. म्हणून आई वडिलांना धोका देऊ नका. बाकी तुमचं आयुष्य उज्ज्वल आहे. शरीराने गायचं गाणं युट्यूबचं आहे, नक्की ऐका. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. वेळ निघून गेल्यावर येईल तुम्हाला कळून. आई बापाला फसवून पोरी जाऊ नका पडून. आई बापाला
शिवमुद्रा प्रतिष्ठान नाव एवढं गोड आहे, नाव एवढं भारी आणि याचे सगळे सर्व उमेश दादा सुर्वे बाकी त्यांचे सगळे शिलेदार या सर्वांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो। हा वसा अखंड ठेवा, कारण तुम्ही इतके उपक्रम घेता, तुम्ही रक्तदान शिबिर, तुम्ही क्रिकेटच्या स्पर्धा, तुम्ही गावाला चांगल्या करण्यासाठी एसटी म्हणजे कमी किमतीमध्ये तुम्ही आयोजन करता, तुमचं सामाजिक काम आहे, क्रिकेटच्या स्पर्धा भरवता आणि हे करता करता तुम्ही आता शक्तिपुराचं आयोजन केले, नवराचं आयोजन केले, आता एकदा पालखी स्पर्धा होऊन द्या, बाकी सगळं भारी आहे, तुम्हाला शुभेच्छा देतो। पालखी 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 आहे ना, एकदा ती स्पर्धा झाली की एक नंबर आम्ही येऊया देव निघाला देवळात बघायला। तर माझा प्रतिस्पर्धी शाहीर आमच्या पटातली जोशीबाई कृपया आरतीला यायचं आहे, आता साडी नाही घातली तरी चालेल आणि हे बरोबर तुम्हाला नाचायला या, ज्याला कोण नाचायला आपण सोळा करूया, आल्या जोशी आल्या